यदि जलाना आवश्यक हो तो केवल 2 अगरबत्तियां ही जलाएं। भगवान पर मिठाई, फल, नारियल आदि न रखें। उन्हें भगवान के सामने अभिषेक के बाद कलश जैसी कोई भी वस्तु वापस उसी स्थान पर रखें। नमः शिवाय। कृपया इतर भक्तांनाही संधी मिळावी म्हणून पूजा कमीत कमी वेळेत करा। प्रथम मुख्य मंदिरात पूजा करा आणि त्यानंतर येथे करा। उलट करू नये व त्यामुळे अनेकांना ॲलर्जी होऊ शकते। कृपया अगरबत्ती लावणे टाळा। जर लावणे आवश्यक असेल तर फक्त 2 अगरबत्त्या लावा। देवतेवर हाँ तो नाही उतरला महाशिवरात्रीचो उत्सव आणि वागरेश्वर देवळान जाता सो त्या संदर्भात कितें सांगू शकता? प्रतिवार्षिक पद्धतीरित्या त्या खांडोळा गावाचे वागरेश्वर देवळान आजच्या दिवस शिवरात्री निमित्त हजारांनी लोकांनी येऊन अभिषेक सेवा म्हणून केले आसा। थोड्या लोकांनी बसून संकल्पपूर्वक सुद्धा अभिषेक करपाचे सुविधा आसा। तसेच स्वतःच्या हातीन सुद्धा अभिषेक करपाची सुविधा आसा। त्याचे प्रयोजन हजारांनी लोकांनी घेतलेले आसा। तसेच त्याच्या फुडें देवाचे पूजा जातले, सांजे देवाचे अलंकार वगैरे जातले आणि मागीर आरती आसा आणि फुडें नाटकाचे सुद्धा सेवा आसा। त्याचे सगळ्यांनी याचे फायदो घेवपाचे। सकाळी कितल्यांक अभिषेक सुरवात जाल्ले? सकाळी 5 पासून अभिषेक सुरुवात जाता। स्वस्त अभिषेक घाल्या लोकांनी स्वतःच्या हातात भायर लिंगा समादेवाची स्थापना केल्ली आसा। तेचेर सगळ्यांनी आपल्या हातीनूच अभिषेक करपाक मेळटा। तशेंच ज्यो कोणाक बसून संकल्पपूर्वक गणेश पूजा बी करून अभिषेक करपाची इच्छा आसा तशी सुद्धा करपाची सुविधा आसा। आणि प्रधान गर्भगुडी आसा तेतून भटजी कडसून अभिषेक करपाक मेळटा। कितले दिसाचो कार्यक्रम? एकाच दिसाचो? एका दिवसाचे शिवरात्रीचे एका दिवसाचे कार्यक्रम आसा। तुमचें नांव? विश्वनाथ भटजी। सगळे देवळा खातीर सामकें झटोन काम केलें तेंच्यांनी। सगळे परिसर आमचो क्लीन केलो। रातची आमकां 1-1:30 जालें। सगळ्या भुरग्यांनी, माणकुल्या भुरग्यांनी, सगळ्या व्हडल्या जाणट्यांनी सगळे हांगासर देवळाची स्वच्छता केली आणि सारकी हांगासर 5 वाजता आमच्या देवळान आमच्या भटजीन हांगा कार्यक्रम चालू केलो। आणि महाशिवरात्र स्टार आमचे महादेव आमच्या सदांच प्रकट आहा। सगळ्या लोकांक आमचे सामके बरें दवरलेले आसा। 8 वर्सां जालीं हे देवळाक स्थापन जाल्या। देवळांत हे लोक सामके भावीक वाडत आसा। ह्या वर्सा म्हाका दिसता 4000 ते 5000 ह्या लोकांनी हांगा देवाचें आमचें दर्शन घेतलेलें आसा। हे अभिषेक पावती काडल्यान त्या निमतान आमच्या देवाक तेंच्यांनी मानधन दिल्लें आसा। त्या तेंच्या रुपान हे देवूळ आमकां चलता। हे भक्तगणाच्या रुपानूच आमचें हे देवूळ चलता आणि तेंच्या खरेंच तेंच्या मनासून देव बरें करूं म्हणटा। अशेंच तांकां बरें आयुश्य आरोग्य लाभो आणि आमची महाशिवरात्र फुडल्या वर्सा हेच्या पेक्षा बरी मोठी जातली अशी आशा बाळगता। आजचो दिसाचो कार्यक्रम कितें? आजच्या दिसाचो कार्यक्रम कितें? आजच्या सकाळच्यान आमचे अभिषेक चालू आसले। 12 सुद्दां आमचो अभिषेक जाले। बसून अभिषेक केलो, लिंगाचे भितर देवळान अभिषेक केलो, स्वता भायर आमचे लिंग आसा थंयसर अभिषेक जालो आणि 11 वाजता आमी आमचे जो प्रसाद आसा फळार तो चालू केलो। तितून लोकांनी त्याचा लाभ घेतलो। आमकां दिसता एक अरावंड 3 ते 4 हजार लोकांनी हांगासर आमच्या एका देवाक पांय लायल्लो आसा। खरेंच तोच आमचो मोठो मान आसलो आसा। आशिर्वाद तो देवाचो देणगी कशी तांकां हांव देव बरें करूं म्हणटा। नांव? तुजें नांव? मनोज। म्हाज्यान मनोज गांवकर। तुम्ही देवाचे कमिटी मेंबर? कमिटी मेंबर।